सद्गुरू सदनमधून आता पोलिसांची फॉरेन्सिक टीम बाहेर पडते आणि फॉरेन्सिक टीमने सगळे पुरावे आपल्या सोबत घेतलेले आहेत आणि त्यासोबतच क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांची डीसीपींची व्हॅन सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची थेट संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे। ही सगळी दृश्य पाहतोय, फॉरेन्सिक टीमनं सगळे पुरावे स्वतःसोबत घेतलेले आहेत आणि पुरावे घेऊन आता ही जी टीम आहे ती या ठिकाणाहून निघते। बघा, ही फॉरेन्सिकची टीम आहे, त्यांच्याकडे एक मोठी बॅग आहे, या बॅगेच्या आत हे सगळे पुरावे त्यांनी ठेवलेले आहेत, रक्ताचे नमुने असू द्या किंवा हल्ला झाला त्यानंतर सोबत घेतलेला आहे आणि हे सगळे पुरावे घेऊन ही जी टीम आहे ती आता रवाना झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। बघा, फॉरेन्सिकची जी टीम आहे त्यांची गाडी या ठिकाणाहून निघाली आहे आणि या गाडीमध्ये सगळे पुरावे ठेवण्यात आलेले आहेत। एक मोठी बॅग, काळ्या रंगाची बॅग घेऊन पोलिसांचं बँड्रा पोलिसांचं जे पथक आहे ते आता रवाना झालेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। बँड्रा पोलिसांनी एक काळ्या रंगाची बॅग आपल्या सोबत घेतलेली आहे, फॉरेन्सिकची टीम आहे आणि 12व्या मजल्यावर नेमकं काय घडलं जहांगीर याच्या बेडरूममध्ये हे सगळे पुरावे त्यांनी सोबत घेतलेले आहेत आणि हे सगळे पुरावे सोबत घेऊन आता बँड्रा पोलिसांचं एक पथक बँड्रा पोलीस ठाण्यात रवाना झालं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।